नमस्कार. तर मी म्हणतो ना की 1600चा आणि 100 मीटरचा मिक्स एक्सरसाइज म्हणजे त्याच्यामध्ये लॉंग न करता स्टॅमिना कुठल्या गोष्टीपासून बनवायचा. तर दरवेळेस आपण सरळला म्हणजे फ्लॅटला आपण ड्रिल्स घेतोय ॲजिलिटीचा, म्हणजे कॉम्बो, म्हणजे हा सेट, त्याच्यानंतरनं कोनचा सेट, त्याच्यानंतर हा लॅडरचा सेट. तर ह्याने काय होतं, कंटिन्युटी एक्सरसाइज म्हणजे जर एका इव्हेंटला 1-1 मिनटं दिला, त्याच्यानंतर लगेच एक्सचेंज दिला, त्याच्यानंतर कोण एक्सरसाइजवर गेलं, तर ह्याच्यात इतका स्टॅमिना डेव्हलप होतो. प्लस 100 मीटरसाठी स्पीड वर्क इतका भारी होतो, कारण की कंटिन्युटी राहते, फ्लेक्झिबिलिटी राहते बॉडी. त्याच्यानंतर हा सेट झाल्यानंतर लगेच एक स्ट्राईड असते. स्ट्राईडमुळं काय होतं, तुम्हाला जसं जसं पाय उचलायचं बंद होणार, तिथनं तुम्हाला एक्स्ट्रा बॉडी पुश करायची सवय लावून मी देणार. कारण की कसं होतं, 1600 तुम्हाला माहिती शेवटला पाय उचलत नाहीत, आणि तिथंच जर सवय लागली प्रत्येक गोष्टीतनं शेवटला फिनिशिंगला फाटली तरी पण ओढायची, त्यावेळेस तुम्हाला 1600चा पण स्टॅमिना इन्क्रीज होईल. आणि ह्याच्यातनं काय तुम्हाला माहिती, जेवढं स्पीड इन्क्रीज तेवढं 100 मीटरला पण फायदा. आणि मसल सेफ राहतो, म्हणून 1600 जास्त लॉंग करायची गरज राहत नाही. ह्याने स्टॅमिना इतका डेव्हलप होतो, तुम्ही आजच्या वर्कआउटमधनं फील घेऊ शकता.